8:30 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणावरती सर्व मराठीवरती प्रेम करणारे या राज्यातली सर्व लोक आता एकत्रित येत आहेत। वेगवेगळे चलचित्र काढून स्वतःहून उत्साह रीतीने वाजत गाजत येत आहेत आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्व मराठी भाषावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा हा एकत्रितीकरण या निमित्ताने होताना एक नवीन नांदी पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय याची सुरुवात होते असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही। परंतु सातत्यानं दोन ठाकरे एकत्रित येतात आहेत। ठाकरे ब्रँड हा राज्यात येतोय आणि त्याचवरती विरोधक मात्र टीका करताना पाहायला मिळतात। परिणय फुके काल म्हटले की या ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे आणि काल एक कविता जी आहे ती वरच्या सभागृहात अर्थात तुमच्या सभागृहात त्यांनी सादर करून काय आलंय ते काही लोकांना आता त्यांनी स्पोक्स पर्सन्स केलेले 2-3 दिवसापासून। आता हे नवीन लोक काही तयार होतात आणि त्यांना काल ते कविता बोलले तेही ऐका, परवाच्या दिवशी सरकारमध्ये असून पण देखील आमदारांची कामं होत नाही, प्रशासन दाद देत नाही, या भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहेत। मला वाटते ते नजरअंदाज न करण्यासारखे आहेत। तर असे काही लोक जे येत असतात बोलत असतात तर फार त्यांना किंमत देण्याची गरज नाही आहे। सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष काढावा आणि त्याच्यानंतर राजकारण करावं असं सुधीर भाऊ म्हणतात। आज कसं आहे तर सुधीर भाऊच्या वेदना आम्ही समजू शकतो, त्यांच्या सूचना कधी कधी ते व्यापक देतात, कधी कधी ते मार्मिक देतात। आता ते काय भावनांनी बोलले ते मला माहीत नाही। एक गोष्ट तरी नक्की आहे, एकत्रित यावं या मताशी तरी ते सहमत झाले, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। तुमची सभा ही जिहादी सभा आहे असं ते कुठे आहेत का आज का मुंबईत गावी गेले? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।